नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी 16 एप्रिल 2025 रोजी एक यादी प्रसिद्ध केली आहे। त्या यादीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाती निरीक्षक संवर्गाची 178 पदे ही भरायची होती आणि 10 डिसेंबर 2024 रोजी बाह्य संस्थेमार्फत याची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती। तर त्याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली, सेकंड रिस्पॉन्स शीट आली। आता सामूहिक तात्पुरती निवड यादीसुद्धा BMCने प्रसिद्ध केली आहे। या यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल त्यांना आता पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ही PDF आत्तापर्यंत पाहिली नसेल त्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिली जाणार आहे। त्या टेलिग्राम चॅनलचं आपलं नाव आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। तर पहा मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। येथे आल्यानंतर तुम्हाला येथे BMC निरीक्षक सामूहिक तात्पुरती निवड यादी, त्याचप्रमाणे BMC निरीक्षकचे कॅटेगरी वाईज निकालसुद्धा BMCने आत्ताच प्रसिद्ध केलेला आहे। फक्त BMCने कट ऑफ बाबत किती कट ऑफ लागलेला आहे याबाबत आत्तापर्यंत काहीच BMCने सांगितलं नाही आहे, परंतु येत्या आठवड्यामध्ये तेही BMC डिक्लेअर करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे आणि या PDF मध्ये 178 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल त्यांना अभिनंदन। आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड जर काही शंका असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून सुद्धा विचारू शकता। त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आपला WhatsApp नंबर आहे, त्याच्यावरही ते विचारत असतात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, BMCच्या या यादीमध्ये ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, त्या कॅन्डिडेटचं फुल नाव, त्यांचं जेंडर कोणतं आहे, त्यांनी कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला होता, आफ्टर नॉर्मलायझेशन त्यांचे किती मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्टेड ते झालेले आहेत हे सर्व BMCने जाहीर केलेले आहे। त्याचप्रमाणे या यादीनंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण आधीच मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्याचप्रमाणे जे आपण फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्या सर्वच डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल प्लस झेरॉक्स असे सर्वच डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत। त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर वेटिंग लिस्ट लागणार का? तर नक्कीच याचीही वेटिंग लिस्ट लागणार आहे, परंतु ती आत्ताच न लागता आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतरच ती वेटिंग लिस्ट लागणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, BMCने इथं निरीक्षकची कॅटेगरी वाईज निकालसुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। तर तो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला असा एक इंटरफेस ओपन होईल। तिथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे पाहावयास मिळेल की BMCची खुल्या प्रवर्गाची यादी, त्याचप्रमाणे इथे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे तुम्हाला निवड यादी प्रसिद्ध केली आहे। त्या निवड यादीवर तुम्ही जर इथं क्लिक केलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे असं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक वेगळी PDF ओपन होईल आणि या कॅटेगरीमधून या फक्त 2च विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते किती कट ऑफवर झालेलं आहे हेही तुम्हाला कळेल। तर तेही तुम्ही पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, मी मागेही कट ऑफबद्दल जी व्हिडिओ बनवलेली होती त्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनी भरभरून सपोर्ट केला होता आणि मी जो काही कट ऑफ सांगितला होता तेवढाच कट ऑफ इथे लागलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले आहेत त्यांनी खचून जायचं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये खूप भरती निघणार आहेत। त्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला नक्कीच एखादी पोस्ट मिळवायची आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी, इंग्लिश, त्याचप्रमाणे आपलं मॅथ्स आणि GK हे 4 विषय तुम्हाला ते परफेक्ट करायचे आहेत। जर त्याबाबत तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।